प्रेज लॉर्ड कॅरिश्मा चर्च तुम्हा सगळ्यांचं स्वागत येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावात मी करतो. देवाला धन्यवाद देतो की परमेश्वराने आम्हा सगळ्यांना सुखी बरं ठेवलं आहे, आशीर्वादित ठेवलं आहे. माझा विश्वास आहे की तुम्ही सगळेजण देवाच्या कृपेत, शांतीत आणि सुखात आहात. कारण की तशा प्रकारच्या प्रार्थना आम्ही दररोज सगळ्यांसाठी करतो. आणि आपला परमेश्वर प्रार्थना ऐकणारा आणि होय आमीनमध्ये उत्तर देणारा देव आहे. त्याची नेहमी स्तुती केल्या जावो. प्रियांनो, या आजच्या या सभेला आपण सुरुवात करूया. आपण संपूर्ण सभा परमेश्वराच्या हातात सोपवूया. आपण ओपनिंग प्रेयरमध्ये जाऊया. आणि मी विनंती करतो ब्रदर पंकज डवले यांना की त्यांनी समोर येऊन ओपनिंग प्रेयरमध्ये आम्हाला लीड करावं. आइए हम परमेश्वर को धन्यवाद देते हैं। प्रभु यीशु के नाम में आप सबको जय मसीह की, प्रेज द लॉर्ड। आइए इस प्रार्थना में हम जाएंगे। हम अपने आंखों को बंद करेंगे और परमेश्वर को धन्यवाद देंगे। प्यारे प्रभु जी, तेरा धन्यवाद देते हैं, तेरी स्तुति तारीफ करते हैं प्रभु। इस सुंदर से समय के लिए प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं, आपकी स्तुति आपकी बड़ाई करते हैं प्रभु। प्यारे पिता परमेश्वर, आपके बेटे यीशु के नाम में हम आपके पास आते हैं, क्योंकि आपके वचन में लिखा है प्रभु, हालेलुया, जो कुछ तुम मेरे नाम से पिता से मांगोगे पिता तुम्हें देगा, क्योंकि मैं और पिता एक है। जैसे तुम मुझ में बने रहोगे मैं तुम्हें बना रहूँगा। जो तुम मेरे नाम से मांगोगे पिता तुम्हें देगा। हाँ प्रभु जी, आपके बेटे के नाम से हम आपके पास आते हैं और प्रार्थना करते, दुआ करते प्रभु जी। इस समय इस सुंदर आराधना का समय में प्रभु आपके संगति में आते हैं, प्रार्थना करते हैं मेरे खुदावन, हालेलुया। आज की आराधना, आज की वर्शिप, आज की हर एक बातों को हम आपके हाथ में देते हैं। आज के वचनों के द्वारा प्रभु, आराधना के द्वारा पिता परमेश्वर, हर एक जो प्रार्थना में होने वाले जो सेवकाई है, उन तमाम सेवकाई के द्वारा प्रभु जी परमेश्वर पिता, हालेलुया, जो अपने घर में इस ऑनलाइन चर्च को अटेंड कर रहे हैं, उन सभी को हम आपके हाथ में देते पिता। और प्रभु जी आज के सेवकाई के द्वारा प्रभु उन सभी को तो बहुताई की तो आशीष से माध्यम कर पिता परमेश्वर। खुदावन 30 गुना 60 गुना हजारों गुणों के आशीर्वाद से प्रभु जी तो उनको भरपूर कर पिता परमेश्वर। यदि कोई बीमार है, परेशान है, निराश है प्रभु, आज के वचन के द्वारा प्रभु तो उनके जीवन में पिता परमेश्वर कार्य कर पिता, और अपना सामर्थ्य उनके ऊपर उतरने दे पिता परमेश्वर। प्रभु जी धन्यवाद देते पिता आज की आराधना के लिए खुदावन। आज के तमाम सेवकाई को आपके हाथ में देते पिता, प्रार्थना करते आराधना के द्वारा, सेवकाई के द्वारा प्रभु, वचनों के द्वारा प्रभु, हालेलुया, आपके हाथ में देते। हर एक को तो आशीष दे, हर एक को तो तेरे वचनों से, तेरे सामर्थ्य से तू भरपूर कर, और हर एक को पिता परमेश्वर प्रभु यीशु मसीह के नाम में हर एक को तो आशीष से भरपूर कर। धन्यवाद देते पिता परमेश्वर। सारा आदर मान गौरव जलाल महिमा आप ही को देते। इस छोटी सी दुआ को तेरे बेटे यीशु मसीह के नाम से मांगते हैं, सुन और दया से कबूल कीजिए। आमेन, आमेन, आमेन। प्रेज द लॉर्ड। प्रेज लॉर्ड. थँक्यू ब्रदर पंकज, तुम्ही ओपनिंग प्रेयर केलेली आहे. संपूर्ण सभा परमेश्वराच्या हातात आपण सोपविलेली आहे. आपण पुढच्या भागाकडे वळूया आणि परमेश्वराचं पवित्र शास्त्र आपण वाचूया, जे उपकार स्तुतीचं स्तोत्र आहे, दाविदाचं स्तोत्र आहे. ते वाचूया आपण. स्तोत्रसंहिता 34 याची 1 पासून तर 11 पर्यंतची वचने आपण वाचूया. आणि मी विनंती करतो सिस्टर प्रतिभा कुर्डे यांना, त्यांनी समोर येऊन हा शास्त्रभाग आमच्यासाठी वाचावा. आम्ही सगळेजण हा शास्त्रभाग वाचू. स्तोत्रसंहिता 34 1 ते 11. प्रेज द लॉर्ड. आपण देवपाच्या स्तुतीसाठी स्तोत्रसंहिता 34 वाचू. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरविल, दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कधी काडबडणार नाही. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यास काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. मुलांनो, या माझ्या ऐका.
मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयास शिकवील. देवबाप या वाचलेल्या वचनाच्याद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करू. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. थँक्यू सिस्टर प्रतिभा. हे शास्त्र आपण वाचलेला आहे, जो स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. या प्रियांनो, त्या परमेश्वराचं आपण स्तवन करूया, स्तुती आराधनामध्ये जाऊया, प्रेज अँड वर्शिपमध्ये जाऊया. आणि मी विनंती करतो सिस्टर शिबा सोनेकर यांना, त्यांनी समोर येऊन प्रेज अँड वर्शिपमध्ये आम्हाला लीड करावं. त्याचप्रमाणे म्युझिशियन समोर येतील आणि आपण सगळेजण मिळून परमेश्वराची स्तुती आराधना करू. आपण घरी आहोत, आपण परमेश्वराच्या नावासाठी घरी पण गीत गाऊ शकतो, टाळ्या वाजवू शकतो, उभे राहू शकतो, आपले हात उंच करू शकतो आणि त्या जिवंत परमेश्वराला त्याची स्तुती आराधना समर्पित करू शकतो. तर मी यावेळेस विनंती करतो सिस्टर शिबा यांना, त्यांनी समोर येऊन प्रेज अँड वर्शिपमध्ये आम्हाला लीड करावं. प्रेज द लॉर्ड. मसीह यीशु के नाम में आज के शब्बात दिन मैं आप सबों का स्वागत करती हूँ. जैसे कि हमने वचन में पढ़ा, मैं हर समय यहोवा को धन्य कहा करूँगा, उसकी स्तुति निरंतर मेरे मुख से होती रहेगी. हाँ मेरे प्रियो, आइए हम अपने अपने घरों में अपने स्थानों पर खड़े हो जाएं. हम तालियां बजाकर, हाथों को उठाकर, अपने मुख को खोलकर उस प्रभु की स्तुति करें, क्योंकि वचन ही कहता है उसकी स्तुति निरंतर मेरे मुख से होती रहेगी. क्यों होती रहेगी? वह इसलिए क्योंकि वह जो सेनाओं का यहोवा है, याकूब का परमेश्वर है, आपके और मेरे साथ है. आइए प्रियो, हम हर समय यहोवा को धन्य कहा करेंगे और हम सबों के मुख से उसकी स्तुति होने पाए. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा. समुद्र को जिसने दो भागा, जंगल में से मार को निकाला. समुद्र को जिसने दो भागा, जंगल में से मार को निकाला. जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजर को ओ यस, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब कुछ हो, वो यहोवा हमारे संग संग है. जिसके लिए सब कुछ हो, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. वचन 3 में यह कहा है, मेरे साथ यहोवा की बढ़ाई करो, आओ हम मिलकर उसके नाम की स्तुति करें. ये वो परमेश्वर है
जिसने लाजर की सुधि ली। और धन्यवाद दीजिए समुद्र को जिसने दो भागा है मेरे प्रियो, वह परमेश्वर आपके और मेरे साथ है। क्योंकि वचन में लिखा है, जिन्होंने उसकी ओर दृष्टि की उन्होंने ज्योती पाई, उनका मुंह कभी काला न होणे पाय। असा तो परमेश्वर आहे आणि म्हणूनच तो तारक आहे, तो सामर्थ आहे आणि तो येशू देव युगानुयुगाचा देव आहे। कारण जितक्याने त्याच्याकडे दृष्टी केली, त्या तारकहाऱ्या परमेश्वराकडे, त्या सामर्थ्यवान आपल्या येशूकडे ज्यांनी दृष्टी केली, होय प्रियानो, ते प्रकाशित झाले। या प्रियानो, आपण अजून पुन्हा एकदा हे गीत गाऊन देवाची महिमा करूया। तारक तो सामर्थ तो यीशु देव युगायुगा है। तारक तो सामर्थ तो यीशु देव युगायुगा है। हा 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 हालेलुया हो 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 होसन्ना। हा 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 हालेलुया हो 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 होसन्ना। हालेलुया 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 हालेलुया। हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू। हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू। स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ। स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ। तारक तो सामर्थ तो यीशु देव युगायुगा है। तारक तो सामर्थ तो यीशु देव युगायुगा है। हा 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 हालेलुया। सर्व मिळून आपले हात उभारून त्या परमेश्वराला आदर देऊया प्रियांनो। आपले हात उंच करून त्या परमेश्वराला आदर देऊया। हालेलुया 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 हालेलुया। चला हो आता त्याकडे, आपण महिमा व स्तुती बनू। चला हो आता त्याकडे, आपण महिमा व स्तुती बनू। किती थोर तुझे सर्व स्वप्ना दिले, किती थोर तुझे सर्व स्वप्ना दिले। सर्व मिळून तारक तो सामर्थ तो यीशु देव युगायुगा है। तारक तो सामर्थ तो यीशु देव युगायुगा है। हा 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 हालेलुया हो 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 होसन्ना। हा 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 हालेलुया हो 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 होसन्ना। हालेलुया 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 हालेलुया। माझा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे। Come on, church. याचा अनुभव घ्या, उंच स्वराने. किती तो चांगला Oh, thank you, आहे। Jesus. शैतानी बंधनातून Amen. आपणाला सोडवितो। शैतानी बंधनातून Oh, Rabashakaya, आपणाला सोडवितो। तारक तो सामर्थ तो यीशु देव युगायुगा है। तारक तो सामर्थ तो यीशु देव युगायुगा है। यीशु देव युगायुगा है। यीशु देव युगायुगा है। इस दीन जन ने पुकारा, तभी यहोवा ने उसकी सुन ली, उसको उसके सब कष्टों से छुड़ा लिया। हाँ मेरे प्रियो, आज अपने घरों में आप जैसी भी परिस्थिति में हो, अपनी नौकरी में, अपने पर्सनल लाइफ में,
आप कैसे भी क्यों ना हो, कैसी भी परिस्थिति में क्यों ना हो, मेरे प्रियो, वचन ये कहता है यहोवा के डरवैयों के चारों ओर, यहोवा के डरवैयों के चारों ओर उसका दूत छावनी दिए हुए उनको बचाता है। हाँ मेरे प्रियो, और आज की आराधना में प्रभु का आत्मा आपसे कह रहा है परख कर देखो यहोवा कैसा भला है। हाँ मेरे प्रियो, आपकी नींव मजबूत बनाकर रखिए। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद, क्योंकि उसके डरवैयों को किसी बात की खटी नहीं होती। हालेलुया, हालेलुया। ये समय आपका है, ये समय आपका है। हर परिस्थिति के लिए, हर बरकतों के लिए, हर उन्नति के लिए, हर बीमारी के लिए, दुख तकलीफ के लिए घुटने पर जाइए, हाथों को उठाकर धन्यवाद दीजिए, क्योंकि आपके और मेरी पहचान जो है मसीह यीशु के नाम से है प्रियो। तो आइए प्रियो, हम गीत गाए, तेरे नाम के लिए हम जिए। हाँ यीशु, आप बड़े, हम घटे, ऐसा होने दीजिए। ओ खतराला दगड़िया नन्ना दगल ये रपा गदर मणा। कम ऑन चर्च, कम ऑन, कम ऑन, कम ऑन। सर्वांनी मुखाने धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद, क्योंकि उसको स्तुति कर देना, उसकी स्तुति करना ये बहुत मधुर बात है। हाँ, हर समय, हर समय, हर समय, निरंतर, निरंतर, निरंतर और निरंतर और निरंतर और निरंतर उसकी स्तुति करते रहिए। हाँ प्रभु, हम आपके लिए जीना चाहते हैं, आप बढ़ते बढ़ते रहे ऐसा हम चाहते हैं। हाँ मेरे प्रियो, तेरे नाम के लिए जिये हम। प्रियांनो, आपलं मुख उघडा, अति उंच स्वराने कुटुंबातल्या सगळ्यांना तुमचा स्वर ऐकू द्या, ख्रिस्ताला तुमचा स्वर ऐकू द्या। ओ राबा बाबा 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 शकर येरा बरा बरा बरा, उंच स्वराने स्तुती आराधना करा। ओ राबा राबा, तुमच्या घरातल्या परिस्थितीला तुमचा स्वर ऐकू द्या, तुमचे शब्द ऐकू द्या। थँक यू मास्टर। मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बड़े मैं घटू। जी परिस्थिती मृत आहे प्रियांनो, अवघड परिस्थिती आहे, असंभव परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला आज तुमचा स्वर ऐकू द्या। हो, तुमच्या मुखातल्या निघालेल्या प्रत्येक शब्दाद्वारे, प्रत्येक देवाच्या जिवंत महिमेद्वारे परिस्थिती बदलून जाईल। आता या क्षणी तुमच्या हातात आहे, तुमच्या मुखात आहे, त्या येशूची स्तुती करा। परिस्थिती आणि ऋतू बदलण्याचं सामर्थ्य माझ्या येशूत आहे। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटू। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटू। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े, हाँ मेरे राजा, आप बढ़िए। ओ मेरे अब्बा, आप बढ़िए। ओ मेरे पिता, आप बढ़िए। हम हर एक के जीवन से सिर्फ आपकी महिमा होने पाए। यीशु नाम में चंगाई, मसीह यीशु के नाम से अपनी चंगाई ले यीशु लीजिए। नाम में आमीन। रिहाई, यीशु के नाम से आपकी रिहाई ले यीशु लीजिए। नाम में है सच्चाई, ओ रबालाया नामारा, यीशु नाम में है भलाई। तू बड़े Oh, yes, Lord. मैं घटू। Thank you, Master.
बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है हालेलुया। मैं तेरा Thank you, Holy Spirit. है खुदा, मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा है खुदा, मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। तू बढ़े तू बढ़े मैं घटूं, मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे Yes, मिले। Master. Thank you, Jesus. बढ़े ओ तू बढ़े मैं घटूं, मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। सो कारिया हालेलुया। थैंक यू जीसस। सकती घिरी नाला गेल्या बरोबर बोला 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 प्रियानो बोला. येशूच्या नावाने सर्व बिमारींवर आपण विजय मिळवलेला आहे, सर्व परिस्थितीवर आपण विजय मिळवलेला आहे. होय प्रियानो, वचनात हे लिहिलेलं आहे, जवान सिंह को तो घटी होगी और वे भूखे भी रह जाएंगे, परंतु यहोवा के खोजियों को किसी भली वस्तु की घटी ना होगी. तो क्या करना है प्रियो? उन भली वस्तुओं के लिए क्या करना है? हे लड़कों, आओ मेरी सुनो, मैं तुमको यहोवा का भय मानना सिखाऊंगा. बस प्रियो, आपको और मुझे सिर्फ यीशु के भय में चलना है, बाकी सारी बातें आपको और मुझे यूं ही मिल जाएगी. ये समय आपका और मेरा है. हमें उस प्रभु के शरणों में हम हैं, हमें नए से उस प्रभु को अपना समर्पण करना है, हमें शीश झुकाना है और सारा आदर उस जीवित प्रभु को देना है. उखाया परा पसंद शरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं. शरणों में तेरे हम आते हैं, ओ धन्यवाद यीशु. सारा आदर तुझको देते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. हालेलुया. ओ धन्यवाद यीशु. हालेलुया. या प्रियानो, आपले स्वर उंच करूया. थैंक यू लॉर्ड. हमको यकीन है हाँ मेरे प्रियो, खुदा से कहिए, तू है खुदा. इस कारण ही करते सजना, शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं. शीश हम
झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया, हालेलुया, धन्य तुझे हम कहते हैं। सारे जहां है तू सरहा, तुझे आइए अपने प्रभु को धन्य कहे। हम सब मिलकर कहते हैं। हम सब मिलकर उस यीशु को धन्य कहे। सारे जहां है तू सरता, भेंट हम चढ़ाते हैं, वंदना करते हैं। भेंट हम चढ़ाते हैं, वंदना करते हैं। सब कहे हालेलुया, हालेलुया, आमीन। हालेलुया, हालेलुया, आमीन। ओ हालेलुया, पूरे नाला बासंदेरा बरशकरा बराबर। धन्यवाद 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 धन्यवाद। ओ हालेलुया 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 हालेलुया। ओ रबा रबा बाबा नहीं कहते नाला यारे बेपे के तेरी नानामा। ओ रबा बाबा बशंदेरा बरशकरा बराबर। प्रभु जी धन्यवाद देते हैं, धन्यवाद देते हैं। होय दे बाबा, होय माझा प्रभू, होय माझा अब्बा। आजच्या ह्या पवित्र वारी शब्बात वारी तुला निरंतर मी स्तुती करते, निरंतर तुला धन्यवाद देते, कारण इतका महान परमेश्वर आहे। आम्ही तुझकडे फक्त दृष्टी लावली आणि तू आम्हाला होय आणि आमेन म्हणून उत्तर दिलं। आम्हाला कधीच कसली कमी घटी पडू नाही दिली। होय दे बापा, आमची कधीच फजिती होऊ दिली नाही। इतका तू प्रेमळ दयाळू कृपाळू परमेश्वर आहे। आज धन्यवाद देते दे बापा, आमच्या मधात तू उपस्थित आहे। धन्यवाद देते ह्या कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याकरता आमचा तू सहाय्यकर्ता झाला देव बापा। धन्यवाद देते, धन्यवाद देते देव बापा। आज प्रत्येक घरी तू विजिट केली, प्रत्येकाच्या जीवनात तू विजिट केली देव बापा। प्रत्येकांसंगती तू बोलत आहेस देव बापा। धन्यवाद देते, धन्यवाद देते, कारण आज आम्ही खऱ्या अंतकरणाने तुझी आराधना केलेली आहे आणि जी तुला ग्रहण योग्य आहे। धन्यवाद देते देव बापा। आणि आज तुझी दासी होण्याच्या नात्या तुला एवढी कळकळ्याने माझ्या पूर्ण कुटुंबासाठी, माझ्या करिश्मा कुटुंबासाठी आणि प्रत्येक व्यक्ती जे ऑनलाईन ही वर्शिप पाहते त्यांच्यासाठी कळकळीने तुला हाक मारते माझ्या राजा, की परखून पहा परमेश्वर किती चांगला आहे। होय, तू खूप चांगला आहेस, कारण तू आमच्या दृष्टीला होय आणि आमेन म्हटलं। आम्ही आपली दृष्टी तुझकडे लाविली आणि तू होय आणि आमेन म्हटलं। येशूच्या नावाने तू
चंगाई ज्या घरात, ज्या व्यक्ती, ज्या अंतकरणात पाहिजे, तू ती चंगाई दिलीस. ओ धन्यवाद प्रभु जी, आपने रिहाई हर एक घरों में भेज दी है. धन्यवाद मेरे यीशु, आपने हर घरों में भलाई भेजी है. धन्यवाद हर एक सुनने वाले कानों के लिए, देखने वाले आँखों के लिए, हर एक मनों के लिए, विचारों के लिए मैं आपको सिर्फ धन्यवाद देती हूँ. धन्यवाद देती हूँ प्रभु जी, आप सिंहासन छोड़ हमारे मध्य में शामिल हुए. और आज मैं मेरे पूरे परिवार के साथ सिर्फ इतना ही चाहूँगी कि निरंतर हम हर एक के मुख से आपकी स्तुति होने पाए, स्तुति होने पाए. आगे का संपूर्ण समय पूरी आराधना मैं आपके हाथों में सौंपते हुए प्रभु जी सारी आशीषों को, चमत्कारों को, बरकतों को यीशु के नाम से सील कर देती हूँ. और आने वाले सप्ताह और महीने में किसी भी घर में कोई भी इमरजेंसी ना आने पाए, मैं डिक्लेयर करती हूँ. किसी की भी कोई भी आफत ना होने पाए, मैं डिक्लेयर करती हूँ. हर एक महामारी से आपने हम सबों को बचाया, मैं डिक्लेयर करती हूँ प्रभु जी. ये सिर्फ आपका प्यार है, ये सिर्फ आपकी बरकत है. धन्यवाद प्रभु आपके वादे के लिए. मैं धन्यवाद देती हूँ प्रभु जी हमारी हर एक नर्सेस बहनों के लिए, भाइयों के लिए, हमारे पुलिस कर्मचारियों के लिए, एनएमसी के लोगों के लिए. ओ प्रभु जी, उनकी भी आप सुधि लीजिए. धन्यवाद देती हूँ, धन्यवाद. हमारी स्तुति आराधना आपने कबूल की है. धन्यवाद, आदर आपको मिले. यीशु के नाम से इस आराधना को आपके सम्मुख रखती हूँ. सुनिए और ग्रहण कीजिए. आमीन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण परमेश्वराची स्तुती आराधना केली आहे. थँक्यू सिस्टर शिबा. स्तुती आणि आराधनामध्ये तुम्ही आम्हाला खूप छान लीड केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून परमेश्वराची स्तुती आराधना केली, त्याची गीतं गायली, त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या, त्याच्यासाठी आपण हात उंच केले. कारण की स्तुती आराधना प्राप्त करण्यासाठी केवळ तोच एक परमेश्वर योग्य आहे. म्हणून आपण गीत गातो, योग्य केवळ तू. या प्रियांनो, आपण पुढच्या भागाकडे जाऊया. माझा विश्वास आहे या स्तुती आराधनेमध्ये आम्ही सगळेजण आशीर्वादित झालेलो आहोत. आमची स्तुती आराधना त्या परमेश्वराला आवडते आणि आमच्या स्तुतीच्या आराधनेच्या पंखांवर तो परमेश्वर विराजमान होतो. त्याचं नेहमी गौरव केल्या जावं. या प्रियांनो, आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आपण एक विशेष गीत ऐकूया आणि ते स्पेशल सॉन्ग आपल्याला सिस्टर लता विलियम यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे. आपली ही स्तुती आराधनेसाठी पण हा एक वेगळा भाग आहे की आपण त्याची स्तुती करू शकतो, त्याचा विशेष गीत गाऊ शकतो. आपल्या देणग्या, अर्पणं आणि दशमांश परमेश्वराच्या भांडारात आणू शकतो. या विशेष गीत होत असताना आपण आपली दानं गोळा करू, आपल्या घरी गोळा करू. आणि मी ज्याप्रमाणे मागे पण तुम्हाला सांगितलं, आजही सांगतो की आम्ही प्रत्येकाने आपलं दान घरी असताना सुद्धा एका इन्व्हलपमध्ये जमा करावं. आपले दशमांश आपण परमेश्वराला द्यावे. आपल्या उपकार स्तुतीचं दान त्या देवाला अर्पण करावं. पुष्कळदा आता चर्चमध्ये येत नसल्यामुळं लोकांना प्रश्न पडतो की आम्ही आपली दशमांश कसा द्यावा काही लोकांना, आणि काही लोक आम्ही आपलं दान कसं परमेश्वराच्या भांडारात आणावं. तर प्रियांनो, तो एक सोपा मार्ग आहे की तुम्ही ऑनलाईन त्या चर्च अकाउंटमध्ये जमा करू शकता, किंवा आपलं ऑफरिंग, आपलं उपकार स्तुतीचं दान किंवा आपला दशमांश एका इन्व्हलपमध्ये टाकून तुम्ही चर्चच्या ऑफिसमध्ये आणून देऊ शकता, माझ्याजवळ देऊ शकता. मग आम्ही ते चर्चच्या अकाउंटमध्ये जमा करतो. तर या प्रकारे आम्ही आपलं दशमांश परमेश्वराच्या भांडारात आणू शकतो. या प्रियांनो, परमेश्वराच्या स्तुतीसाठी एक विशेष गीत गाऊया आणि सिस्टर लता विलियम आपल्यासाठी हे विशेष गीत सादर करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी विशेष गीत सादर करावं. तू ही मेरी तसल्ली, तू
तुझ पे ही है भरोसा, तुझ पे ही है ईमान, तुझ पे ही है भरोसा, तुझ पे ही है ईमान। अपनी ही जान दे दे ऐसा तो ही जुबान, अपनी ही जान दे दे ऐसा तो ही जुबान, ऐसा तो ही जुबान। दिल से पुकारो तुझको, दिल से पुकारो तुझको, सुन ले तू इल्तिजा। दिल से पुकारो तुझको, दिल से पुकारो तुझको, सुन ले तू इल्तिजा। तू ही मेरी तसल्ली, तू ही मेरी तसल्ली, तू ही मेरी शिफा। गिरते हुओं का यीशु, गिरते हुओं का यीशु, तू ही है आसरा। प्रेज द लॉर्ड। प्रेज लॉर्ड. थँक्यू सिस्टर लता. सुंदर गीतासाठी तुम्ही परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गालेलं आहे. देव तुम्हाला खूप आशीर्वादित करो. प्रियांनो, या काही अनाऊन्समेंट आहे तुमच्यासमोर मी आणू इच्छितो, त्या या प्रकारच्या आहे आणि त्यानंतर मी मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये इंटरसेसरी प्रेयरमध्ये आपण जाणार आहोत. तर प्रियांनो, या आठवड्यामध्ये जो आजपासून सुरू झालेला आहे यामध्ये काही वाढदिवस आहे ते आपण तुमच्या स्क्रीनवर पाहू. तुम्ही आपल्या लॅपटॉपच्या किंवा टी व्हीच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर पाहू शकता. प्रेज लॉर्ड. ज्या लोकांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. मी प्रार्थना करतो आणि जे टाईथ आणि ऑफरिंग आपण गोळा केलेलं आहे त्यासाठी पण आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान परमेश्वर, ख्रिस्त येशूच्या नावाने तुझ्यासमोर आम्ही उपकार स्तुतीच्या अंतकरणाने येतो. तुला धन्यवाद देतो परमेश्वर की तू आमचा परमेश्वर आहेस. तू आम्हा सर्वांना सुखी बरं ठेवलं, निरोगी ठेवलं, आशीर्वादित ठेवलं, तुझ्या कृपेत ठेवलं म्हणून तुला धन्यवाद. बाहेर जाताना येताना आम्हाला तू सुरक्षित ठेवलंस म्हणून धन्यवाद. आमच्या चर्चच्या सगळ्या पाळक लोकांना, आमचे बिशप डॉक्टर सतीश रायबोडे साहेब त्यांच्या पूर्ण कुटुंबांना सुखी बरं ठेवलं म्हणून धन्यवाद. चर्चच्या सगळ्या मेंबर्सला, यूथला, तरुणांना, लहानांपासून मोठ्यांना तू सुरक्षित, निरोगी, सुखात आणि आनंदात ठेवलंस म्हणून धन्यवाद. परमेश्वर, तू सगळ्यांच्या गरजा पुरवीत आहेस म्हणून धन्यवाद. तू पुरविणारा परमेश्वर आहेस. तू आमच्या प्रार्थना ऐकतोस आणि होय आणि आमेनमध्ये उत्तर देतोस म्हणून धन्यवाद. तू आम्हाला लज्जित फजित होऊ देत नाहीस म्हणून तुला धन्यवाद. परमेश्वर, आम्ही यावेळेस विशेष प्रार्थना करतो, जे देणग्या, दशमांश आणि अर्पण भांडारात आणलेली आहेत त्यावर तू आशीर्वाद पाठव. ज्या लोकांनी दिलं त्यांना तू 100 पट नव्हे तर हजारो पटीने परत देणारा तू देव आहेस म्हणून धन्यवाद. त्या सगळ्यांना तू आशीर्वादित कर जे तुझी आज्ञा पाळतात आणि आज्ञाधारकपणे तुझा दशमांश तुझ्या भांडारात आणतात, तुझ्या भांडारात जमा करतात आणि उपकार स्तुती तुला देतात आणि त्याचं दान तुझ्या भवनात आणतात. त्यांना सगळ्यांना तू आशीर्वादित कर. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, आजपासून जो आठवडा सुरू झाला यामध्ये ज्या लोकांचे वाढदिवस आहे त्या सगळ्यांना तू आशीर्वादित कर. मागील वर्षभर, मागील आयुष्यभर त्यांना तू सुखी बरं ठेवलं, तसं यापुढे सुद्धा सगळ्यांना सुखी बरं ठेव. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वाद आणि आरोग्य असू दे. आम्ही प्रार्थना करतो. आम्ही आपल्या देशाच्या सगळ्या मंत्र्यांसाठी, आपल्या राज्याच्या मंत्र्यांसाठी प्रार्थना करतो. सगळ्यांना तू सुखी बरं ठेव. सगळ्यांना आपल्या जनतेसाठी, आपल्या देशाच्या लोकांसाठी भलं आणि चांगलं करावं अशी प्रत्येकांना सुबुद्धी दे आणि ते करण्यासाठी लागणारी शक्ती, सामर्थ्य त्यांना पुरव. सगळ्या गोष्टींनी तू त्यांना काबिल बनव. आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशावर आणि संपूर्ण जगावर जे कोरोनाचं संकट आहे परमेश्वर, त्या संकटापासून तू सोडव, त्या महामारीपासून तू सोडव. तू रोगमुक्त करणारा परमेश्वर आहेस. तुझं नाव यावे राफा, यावे
यहावे रफेका आहे. आम्ही तुला विनंती करतो की तुझा वचन, तुझा शब्द, तुझी आज्ञा आणि हुकूम पाठवून त्या रोगापासून, त्या विषाणूपासून आम्हा सगळ्यांचं तू संरक्षण केलं म्हणून धन्यवाद. यापुढे सुद्धा सगळ्यांना सुरक्षित ठेव. आमच्या देशाला सुरक्षित ठेव. आमच्या देशाची आर्थिक परिस्थिती तू सुधारव परमेश्वर. सगळ्यांच्या गरजा तू पुरव. आम्ही आपल्या चर्चच्या लोकांसाठी प्रार्थना करतो, ज्यांना जॉब्सची गरज आहे, ज्यांना एज्युकेशनची गरज आहे, ज्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत, त्या सगळ्या तुझ्या गौरवी भांडारातून तू पुरव अशी आम्ही विनंती करतो. आणि तू पुरविणारा परमेश्वर आहेस, तू पुरविलेला आहेस, सगळ्यांना सुरक्षित ठेवलंस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. मी तुझा दास, सेवक आणि अभिषिक्ताने हाताने येशूच्या पवित्र शुद्ध रक्ताने आमच्या सगळ्या मेंबर्सला कव्हर करतो. आमच्या देशाच्या मंत्र्यांना, आपल्या राज्याच्या मंत्र्यांना कव्हर करतो. तुझी कृपा, दया, संरक्षण सगळ्यांवर ठेव. सगळ्यांच्या गरजा तू पुरव आणि कोणालाही कमी पडू देऊ नकोस. तुझं वचन आहे ज्याप्रमाणे स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. होय परमेश्वर, आम्ही आपली दृष्टी तुझ्याकडे लावतो. तुझ्यापासूनच आम्हाला सगळ्या प्रकारचं सहाय्य मिळतं. तुझ्यापासून आम्ही रोगांपासून सुरक्षित राहतो. तुझ्यापासून आमच्या सर्व गरजा पुरविल्या जातात. आमच्या घरात, तेलात, मिठात, अन्नधान्यामध्ये, पाण्यात तुझी बरकत आणि आशीर्वाद तू पाठव. प्रत्येकाला आशीर्वादित कर. देवा, आम्ही विनंती करतो, जे तरुण मुलं मुली आहे त्यांना चांगले जॉब्स दे. ज्या मुली आहेत त्यांना चांगले पती देऊन आशीर्वादित कर. जे मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांना चांगल्या पत्नी देऊन आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या गरजा तुझ्या गौरवी भांडारातून पुरव. आम्ही आपल्या चर्चच्या सगळ्या पाळक लोकांसाठी प्रार्थना करतो. सगळ्यांवर तुझी कृपादया, अनुग्रह, आशीर्वाद असू दे. सगळ्यांच्या कुटुंबावर तुझी कृपादया असू दे. यावेळेस आम्ही विशेष प्रार्थना करतो पास्टर अशोक देवतळे साहेब यांच्यासाठी. त्यांना तू सुरक्षित बरं केलंस म्हणून धन्यवाद. जो काही अशक्तपणा आहे तो तू दूर कर, त्यांना शक्ती प्रदान कर आणि पुन्हा एकदा आधीसारखी ते पुन्हा आम्ही एकत्र येऊन तुझी जोमाने सेवा करू, तुझी सेवा समोर नेऊ. तुझ्या मिनिस्ट्रीसाठी आमचा उपयोग उत्तम प्रकारे केला जाईल असं तुझ्या कृपेने दयन कर. त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांच्या कुटुंबांना आशीर्वादित कर, त्यांच्या घरातल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आम्ही परमेश्वर सगळ्या काही गोष्टी तुझ्या सामर्थ्य हातात देतो आणि त्या तू पूर्ण केल्यास म्हणून तुला धन्यवादही देतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या, आमेन. प्रियांनो, या आपण सभेच्या पुढच्या भागाकडे जाऊया आणि सभेचा मुख्य भाग म्हणजे देवाचं सामर्थी वचन, त्याकडे आपण वळूया. आणि परमेश्वराचं वचन आज आपल्याला रेव्हरंड राजेंद्र कुर्डे यांच्याकडून प्राप्त होणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी देवाच्या वचनातून आम्हाला आशीर्वादित करावं. परमेश्वराचं वचन आपल्याजवळ येत आहे. माझा विश्वास आहे की आपण सगळेजण आपल्या मनाची तयारी करून देवाचं वचन ग्रहण करण्यासाठी तयार आपल्या घरी बसलेले आहोत. प्रियांनो, या त्या वचनाचा आपण स्वीकार करूया. पास्टर राजेंद्र कुर्डे समोर येतील आणि देवाच्या वचनातून आपल्याला आशीर्वादित करतील. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो या सुंदर वेळेबद्दल, आजच्या दिवसाबद्दल. आजचा दिवस प्रभूने आम्हासाठी दिलेला आहे, खास म्हणजे यासाठी की आज खरोखरच आम्ही आनंदित व्हायला पाहिजे की आज आम्ही देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये ऐकण्याची ही संधी आम्हाला प्रभूकडून मिळालेली आहे. आणि किती आनंदाचा दिवस आहे, किती. आणि देवाचं वचन सांगतं, शाब्बास दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे बाळ. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आज आम्ही प्रत्येकजण आपल्या घरी एकत्र होत असताना, एकत्र झालं असताना देवाचं वचन ऐकण्यासाठी, देवाची स्तुती भक्ती करण्यासाठी आणि पूर्ण चर्च अटेंड करण्यासाठी आपण चर्चमध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती राहू शकत नाही, कारण या सर्व गोष्टी देवाच्या दयेने, देवाच्या कृपेने आमच्या जीवनामध्ये आलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनाकडे जायच्या अगोदर आपण देवाला प्रार्थना करूया आणि आजच्या वचनाबद्दल देवाचं मार्गदर्शन मागूया, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया. कारण देवाचे वचन हे जिवंत वचन आहे आणि माणसाच्या इच्छेने त्याचा उलगडा कधी झालेला नाही आहे. तो फक्त परमपवित्र पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाने प्रगट केलेला आहे आणि नियमित तो नेहमी अभिषिक्तांना त्याच्या वचनाच्या द्वारे, कारण देवसुद्धा म्हणतो की मी अभिषिक्तांना सांगितल्याशिवाय काही करत नाही. आणि देवाच्या अभिषेकाच्या द्वारे तो अभिषिक्तांना सांगतो आणि देवाचं वचन इतर मंडळीपर्यंत, सर्वांपर्यंत पोहोचवते, यासाठी की मंडळींनी आणि लोकांनी, त्याच्या विश्वासणाऱ्यांनी नेहमी तयार असावं आणि तयार राहावं. यावेळेस आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया, प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनाकडे जायच्या अगोदर आपले डोळे बंद करून देवाला मार्गदर्शन मागू, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया की देवा, जे काही वचन तुम्ही आमच्यासाठी आज पाठवलेलं आहे ते पवित्र आहे आणि ते वचन ऐकण्यासाठी आमचे कान उघड, समजण्यासाठी परमेश्वर आमची बुद्धी उघड आणि परमेश्वर आम्ही ते समजून त्याप्रमाणे करावं, यासाठी परमेश्वरा तू आम्हाला मार्गदर्शन कर. आपण प्रार्थना करूया. जिवंत देवा,
मी तुझा धन्यवाद करतो आजच्या वेळेबद्दल, कारण ही वेळ तुझ्या दयेने तुझ्या कृपेने मला मिळाली परमेश्वरा. मी तुझे उपकार मानतो परमेश्वरा की आज तुम्ही या कामासाठी तुझं वचन लोकांपर्यंत पेरण्यासाठी विश्वासणाऱ्यांपर्यंत सांगण्यासाठी तुम्ही मला निवडलं. आणि परमेश्वरा जे वचन आहे हे वचन तुझं आहे बापा. आणि म्हणून परमेश्वरा हे माझे विचार नाही पण तुझे विचार, तुझे गहन विचार तू आमच्या जीवनामध्ये प्रगट कर. आणि या वचनाच्याद्वारे तू आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित आशीर्वादितच कर, कारण तू आजपर्यंत परमेश्वरा आम्हाला आशीर्वादितच करत आलेला आहे आणि करत राहणारा प्रभू तू आहे. म्हणून तुझ्या वचनामध्ये सुद्धा तू म्हणतोय परमेश्वरा, मी तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही, तर जगाच्या शेवटपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. आणि परमेश्वरा आम्ही विश्वास केलेला आहे आणि आमचा विश्वास आहे. आणि खरोखर परमेश्वरा तू आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आमच्यासोबत राहून परमेश्वरा आम्हाला धीर देतो, सांत्वन देतो, आमच्या गरजा पूर्ण करतो, आम्हाला मार्गदर्शन करतो, आरोग्य देतो. आणि परमेश्वरा तुझ्या पंखाखाली आम्हाला तू नेहमी झाकून ठेवतो. आज परमेश्वरा तुझं वचन आम्ही ऐकत असताना, मी सांगत असताना पवित्र आत्मा तू ये, माझ्या मुखाचा, माझ्या अंतकरणाचा, माझ्या विचारांचा ताबा तू घे परमेश्वरा. परमेश्वरा प्रत्येक वचन हे तुझं आहे, म्हणून परमेश्वरा तुझ्या वचनाच्याद्वारेच तू आम्हाला मार्गदर्शन कर. कारण परमेश्वरा हे माझे विचार नसून ते तुझे विचार आम्हाला प्रगट कर. जे काही वचन तुम्ही मला दाखवलेले आहे ते परमेश्वरा पेरत असताना त्याच्याद्वारे परमेश्वरा पुष्कळसं फळ येऊ दे. आणि प्रार्थना करतो परमेश्वरा या वचनाच्याद्वारे ऐकणाऱ्यांना सुद्धा तू आशीर्वादित कर. आणि परमेश्वरा मी जेव्हा सांगत आहे मला सुद्धा तू या वचनाच्याद्वारे परमेश्वरा आशीर्वादित कर. सर्व काही जितके जण ऐकत आहे त्या प्रत्येकांना मी तुझ्या हातात देतो, तुझ्या पवित्र हातामध्ये देतो परमेश्वरा. आणि प्रार्थना येशूच्या नावाने करतो पित्या, म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची खरोखरच स्तुती असू. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आणि देवाचं वचन हे नेहमी जिवंत वचन आहे आणि देव आपल्या वचनाच्याद्वारे नेहमी आम्हासोबत बोलत असतो, सांत्वन देत असतो, धीर देत असतो, नवीन नवीन गोष्टी प्रगट करत असतो. अशा गोष्टी प्रगट करतो की ज्या आमच्या मनी नसतात, धनी नसतात, आमच्या पाहण्यामध्ये सुद्धा आलेल्या नसतात. आणि त्या सर्व गोष्टी देव आम्हावर प्रगट करतो, कारण देव आमच्यावर प्रीती करतो. आणि देवाने सगळ्यात पहिले आमच्यावर प्रीती केली आणि मग आम्ही देवावर प्रीती केली. आणि प्रीतीचा परिणाम म्हणून त्यांनी आपले एकुलत्या एक पुत्राला सुद्धा पाठवलं. आणि त्या एकुलत्या एका पुत्राच्या द्वारे आम्हा प्रत्येकांना त्यांनी आपल्याजवळ निवडून घेतलं. आईच्या उदरात असतानापासून ज्याप्रमाणे परमेश्वरचं वचन दावीद करता म्हणतो की मी आईच्या उदरात असताना परमेश्वरा तुला ठाऊक होतो, हो तेच वचन आम्हा प्रत्येकांसाठी सुद्धा आहे प्रियांनो. आणि देवानी सुद्धा आम्हाला सुद्धा आईच्या उदरात असतानापासून वेळोवेळी आम्हाला बोलवलं आणि त्याच्या वचनाच्याद्वारे त्यांनी आम्हाला आशीर्वादितच केलं आहे. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आणि देवाचं वचन आपल्याला पाहायला मिळतं 1 कोरिन्थिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन. कोरिन्थिकराची जी मंडळी होती प्रियांनो, त्या मंडळीमध्ये प्रेषित पौल त्या कोरिन्थिकराच्या मंडळीला लिहित आहे. आणि या मंडळीला तो लिहित असताना काही गोष्टी तो तिथे सांगत आहे. आणि सांगत असताना बऱ्याचशा गोष्टी तो कोरिन्थिकराच्या मंडळीला सांगत आहे. आणि मंडळीला सांगत असताना तो इथे लिहित आहे. आणि त्यांनी सुरुवात जी केलेली आहे आपण तिथे सुरुवात पाहूया. 2ऱ्या अध्याय आणि 9व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, डोळ्यांनी जे बघितले नाही, डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवानी सिद्ध केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेषित पौल हा याच्याविषयी जर आपल्याला सर्वांना माहीत आहे, प्रेषित पौलने सर्वात जास्त पुस्तकं नवीन करारामध्ये लिहिलेले आहे. आणि त्यांनी जेव्हा कोरिन्थिकराच्या लोकांना जेव्हा तो मंडळीला वचन लिहित आहे आणि वचन सांगत आहे, तेव्हा तो लोकांना कळवत आहे, लोकांना सांगत आहे. कारण तो प्रेषित होता, तो सुवार्तिक होता. इतर पुष्कळशा मंडळीमध्ये जाऊन तो देवाची सुवार्ता सांगत होता. आणि त्या सुवार्तामध्ये सांगण्याच्या वेळेस तो सांगत आहे की डोळ्यांनी जे बघितले नाही. खरोखर ही गोष्ट खरी आहे की प्रेषित पौलनी डोळ्यांनी कधी बघितलं नव्हतं येशूला, कानाने त्याच्याविषयी ऐकलं होतं पण त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. आणि माणसाच्या मनात म्हणजे त्याच्या मनात कधी आलं सुद्धा नव्हतं की देव इतकं मोठं कार्य या जगासाठी या लोकांसाठी करणार आहे. आणि इतकं मोठं कार्य करत असताना त्याच्या मनात कधीच नव्हतं. कारण प्रेषित पौल हा जो होता, हा प्रेषित पौल नेहमी ख्रिस्ती मंडळीचा नाश करणारा, त्यांना धरून पकडून जेलमध्ये टाकणारा, त्यांचा छळ करणारा होता. आणि छळ करताना असताना जेव्हा परमेश्वराने त्याच्याकडे बघितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे बघितलं, तर प्रभू येशू ख्रिस्ताला
ही गोष्ट समजली की आज जितका हा छळ करणारा आहे, हा जितकं तिरस्कार करणारा ख्रिस्ती मंडळीचा आहे, माझ्या मंडळीचा हा तिरस्कार करतो, विश्वासणाऱ्या लोकांचा हा तिरस्कार करतो, पण खरोखर हा इतका असा माणूस आहे, असा व्यक्ती आहे आणि असा हा माझा शिष्य बनल की हा सुवार्थ सांगणारा होईल. आणि जेव्हा प्रभू परमेश्वराने त्याला दर्शन दिलं त्यापासून आपण त्याचं जीवन पाहतो प्रियांनो, की त्याचं जीवन बदलून गेलं आणि त्यांनी सगळ्यात मोठी सुवार्थ प्रसाराचं काम त्यांनी केलं. आजच्या भाषेमध्ये जर आपण त्याला म्हटलं तर इंटरनॅशनल स्पीकर आपण त्याला आज म्हणू शकतो, कारण तो एका देशामध्ये नाही पण पुष्कळशा देशामध्ये जाऊन त्यांनी देवाविषयीची सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता त्यांनी सांगितलेली आहे. आणि तो इथे म्हणत आहे की डोळ्यांनी पाहिले नाही, खरोखर येशू ख्रिस्त कोण आहे, येशू ख्रिस्त कसा आहे, येशू ख्रिस्तांनी काय काय केलं हे त्यांनी कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं, जिथपर्यंत त्याला परमेश्वरांनी दर्शन देऊन त्याला सांगितलं नव्हतं की आज प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तिथपर्यंत त्याच्यासोबत बोलले नव्हते. आणि म्हणून तो क्रांतिकारात पत्रामध्ये लिहित आहे की डोळ्यांनी जे पाहिले नाही त्यांनी पाहिले नव्हते, त्यांनी कानाने ऐकले सुद्धा नव्हते. ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी कदाचित त्यांनी त्या गोष्टी तेवढ्या ऐकल्या नसेल आणि त्याच्या मनातही आलं नव्हतं. 3 गोष्टी आपण इथे पाहतो, डोळ्यांनी पाहणं, ऐकणं आणि मनात कधी माणसाच्या मनात आलंही नाही, अशा त्या 3 गोष्टी त्याच्या जीवनात. पण तो हे सुद्धा म्हणतो की परंतु ते आपल्याला प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले. म्हणजे देवावरची जी प्रीती करणाऱ्यांसाठी, देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी ते सिद्ध केले. म्हणजे जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावर त्या पित्यावर प्रीती करतात त्या लोकांसाठी देवाने सिद्ध केलं. आणि ते सिद्ध केलेलं ते सिद्ध करणं म्हणजे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवणं. आपण जर बघितलं तर आपण योहान शुभवर्तमान काढूया, पहिलं योहानाचं पुस्तक काढूया. पहिल्या योहानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पहिल्या वचनामध्येच आपल्याला पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला तिथे क्लिअर कट दिसून येतं. आणि आपण जर क्लिअर कट तिथे जर बघितलं तर आपल्याला तिथे कळून येतं, कारण प्रेषित पौलने येशू ख्रिस्ताला बघितलं नव्हतं, तिथपर्यंत बघितलं नव्हतं जिथपर्यंत येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन देऊन त्याला सांगितलं नव्हतं, म्हटलं नव्हतं. आणि त्याला जेव्हा म्हटलं होतं त्याच्या अगोदरपर्यंत तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्यांनी ऐकलं असेल, पण तरी तो तिरस्कार इतका करत होता की त्याचे कानं मंद झाले होते, कानं ऐकायला तयार नव्हते, डोळ्यांनी पाहायला तयार नव्हता. जे काही चमत्कार जे प्रभू येशू ख्रिस्ताने केले होते त्याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. पण योहान एक असा शिष्य होता, 12 शिष्यांपैकी एक योहान असा शिष्य होता की ज्या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासोबत स्वतः तो राहिलेला होता, स्वतःसोबत त्यांनी चाचपून बघितलं होतं. आपण वचनामध्ये जाऊया, वचनामध्ये आपण पाहूया योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जे प्रारंभापासून होते जे आम्ही ऐकले, जे प्रारंभापासून होते जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. प्रेज द लॉर्ड. इथे योहान म्हणत आहे की जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. डोळ्यांनी त्यांनी कोणाला बघितलं होतं? प्रभू येशू ख्रिस्ताला. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी डोळ्यांनी बघितलं होतं. आणि डोळ्यांनी बघितल्यानंतर तो काय म्हणतो, डोळ्यांनी बघितले आहे जे आम्ही नाहून सुद्धा बघितले आहे. म्हणजे एक प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले, ते एक मानव रूप धारण करून जेव्हा आले होते, तो देवाचा पुत्र बनून जेव्हा आले होते, तेव्हा ते योहानासोबत राहत होते, 12 शिष्यांसोबत राहत होते. आणि योहान इथे म्हणत आहे की आम्ही न्याहाळून सुद्धा बघितलं, त्याला स्पर्श करून सुद्धा बघितलं, आम्ही आमच्या नेत्रांनी सुद्धा त्या व्यक्तीला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला बघितलेलं आहे की जो देवाचा एकुलता एक पुत्र होता, जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगासाठी आलेला आहे. तो एकुलता एक पुत्र होता आणि तो आमच्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. कारण देवाचं वचन योहान शुभवर्तमान याच्या पहिला अध्याय आणि पहिल्या वचनापासून, योहान शुभवर्तमानचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनापासून जर आपण इथे वचन जर वाचलं तिथे लिहिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देही झाला आणि शब्द देह होता. हा देही कोण झाला? प्रियांना तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही प्रार्थना करता. आम्ही पाहतो की एक ख्रिस्ती जीवनामध्ये आपण पुष्कळदा काही गोष्टी करतो आणि ती गोष्ट म्हटलं म्हणजे प्रार्थना, उपवास करतो, प्रार्थना करतो. आणि जेव्हापर्यंत आपल्याला जितक्या गोष्टी आपल्याला देवाला, जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा सुद्धा प्रार्थना करतो. पण बरेचदा पुष्कळदा अशा गोष्टी होतात की आम्ही प्रार्थना तर करतो, उपवास पण करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण तुम्हाला माहिती आहे का की सैतानाचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोणी असेल ना, ते आहे देवाचं वचन. कारण देवाच्या वचनाच्या विरुद्ध उभा राहणारा सैतान आहे प्रियांनो. आज पुष्कळसे लोक, पुष्कळसे जण
देवाचं वचन नसल वाचत शैतानाला ते खूप आवडतं. कारण देवाचं वचन जे आहे हे देवाचं वचन म्हणजे देवाचा करार आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्याला ठाऊक असेल आपल्या जीवनामध्ये पुष्कळ अशा गोष्टी घडामोडी घडतात आहे ना. आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि तो व्यक्ती आम्हाला काय म्हणतो की मी उद्या तुझ्याकडे ना सकाळी येतो. आणि ही गोष्ट एक वेळा झालेली नसते, 2 वेळा झालेली नसते, कितीतरी वेळा झालेली असते. मग शेवटी आपली गोष्ट अशी होऊन जाते आपण त्याच्यावर विश्वास ठेवणंच बंद करून टाकतो. तो म्हणतो मी उद्या सकाळी तुझ्याकडे येतो आणि तुझ्याकडे आल्यानंतर मी येईल, मग तुझ्यासोबत बोलेल. पण आपल्याला कधी कधी आमच्या जीवनामध्ये असे व्यक्ती येतात, मग आपल्याला माहिती आहे हां आता का नाही, आता आपल्याला म्हणत आहे उद्या येतो, पण हा उद्या येणारच नाही आहे. मला माहिती आहे हा उद्या येणार नाही. का बरं असं म्हणतो आपण? कारण आपल्याला त्याच्या शब्दावर विश्वास नसतो. त्याच्या शब्दावर विश्वास नसतो. आणि मग आपण त्याला म्हटलं की तू खरंच येणार का? तू खरं खरं सांग, कारण तू नेहमी माझ्यासोबत म्हणजे खोटं बोलतो आणि तू मला नेहमी होत म्हणतो, येतो म्हणतो, पण तू कधीच येत नाही. तू खरं खरं सांग, तू उद्या येत आहे का? तर कारण मग तू येत असेल तर मी थांबतो, नाही तर मग मी आपल्या दुसऱ्या कामामध्ये जातो. नाही मी उद्या खरंच येतो. काही लोक म्हणतात मी तुझी शपथ घालतो, काही लोक म्हणतात देवाची शपथ घालतो, काही लोक म्हणतात मी येतो म्हणजे येतोच. आणि कधी कधी म्हणजे मी तुला वचन देतो, तुला वचन देतो मी की मी उद्या नक्कीच तुझ्याकडे सकाळी 10 वाजता येईल. वचन देतो. वचन म्हणजे देणं म्हणजे काय? वचन देणं म्हणजे तो एक करार करत आहे तो आपल्यासोबत. त्याप्रमाणे प्रियांनो देवानी तसं नाही केलं. देवानी जो करार केलेला आहे, देव म्हणतो तुम्ही मला माझ्या वचनाची आठवण करून द्या. देवाला प्रत्येक वचनाची आठवण आहे, देवाला प्रत्येक शब्दाची आठवण आहे. आणि केव्हा आपण जेव्हा प्रार्थना करतो प्रियांनो, जेव्हा आपण देवाचं वचन घेऊन जेव्हा प्रार्थना करतो त्याचं प्रतिफळ फार मोठं असतं. कारण देवाने ते वचन आमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्याचा करार केलेला आहे. ते वचन पूर्ण करण्याचा करार केलेला आहे. आणि म्हणूनच योहान शुभवर्तनामध्ये दिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. आणि त्यात पहिला अध्याय आणि 14व्या वचनामध्ये झालं असं लिहिलेलं आहे की शब्द देही झाला ना. शब्द देही झालेला कोण होता? हा तुमचा आणि माझा उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त होता. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो या जगात आता पापी नसताना सुद्धा तो आमच्यासाठी पापी झाला, यासाठी की कारण आम्हा प्रत्येकांना पापापासून त्यांनी मुक्तता द्यावी. आम्हा प्रत्येकांसाठी तो मारला गेला, गाळला गेला. जी शिक्षा आम्हाला होणार ती त्यांनी शिक्षा आपल्या स्वतःवर घेतली. आणि आपण इथे बघितलं तर दुसऱ्या त्याच वचनामध्ये लिहिलेलं आहे, प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आमच्या हातांनी चाचपचले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी म्हणजे देवाच्या वचनाविषयी, शब्द देही झाला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही सांगतो. म्हणजे हा का सांगत आहे? आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष देत आहे. ते जीवन प्रगट झाले जे आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. आणि ती साक्ष म्हणजे अनंत कालचं जीवन व ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रकट झाले ते तुम्हास कळवितो. म्हणजे त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष हा इथे योहान देत आहे. कारण योहानाने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला बघितलं, त्या प्रभू येशू ख्रिस्तासोबत तो राहिला आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तासोबत राहून त्यांनी ते गोष्टी बघितल्या ज्या गोष्टी पित्यानी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेल्या होत्या. त्या प्रत्येक गोष्टी त्यांनी केल्या. कारण आपण जर ते वचन वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की प्रारंभापासून. दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये लिहिलेला आहे वचन, तिसरं जीवन. आणि आपण जर समोरचं वचन जर वाचलं तर आपल्याला कळून येईल की ते परमेश्वर त्याच्याविषयी म्हणत आहे. आणि आपण समोरचं वचन वाचूया आणि ते वचन आम्हाला पाहायला मिळतं. 4थं वचन, तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा. इथे योहान स्वतःविषयी म्हणत नाहीये प्रियांनो, स्वतःविषयी तो म्हणत नाहीये. तो तुमचा आणि माझा आनंद, आमचा आनंद कशात आहे त्या योहानाला माहीत होतं. तो योहान आपल्या त्या वचनामध्ये सांगत आहे की तुमचा आणि माझा आनंद, आम्हा प्रत्येकांचा आनंद ख्रिस्तामध्ये पूर्ण होतो. प्रियांनो, ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये पूर्ण होतो, परमेश्वराच्या प्रीतीमध्ये पूर्ण होतो. आणि तो आनंद पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळेस आम्हाला ख्रिस्ताच्या मार्गाने चाललं फारच जरुरीचं आहे. कारण आम्ही त्या ख्रिस्ताला ओळखतो
आम्ही त्या ख्रिस्ताला ज्याप्रमाणे प्रेषित पौल इथे म्हणत आहे की डोळ्यांनी बघितले नाही, त्यासारखी आपली परिस्थिती आहे. योहान त्याच्यासोबत राहून चुकलेला आहे, पण तुम्ही आणि मी आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तासोबत राहिलेलो नाही आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे प्रेषित पौल म्हणत आहे की डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, पण त्यांनी प्रीती करणाऱ्यांना ते सिद्ध केलेले आहे. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले आहे. तुम्हाला आणि मला आम्हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे त्या ख्रिस्ताविषयीची साक्ष, त्या ख्रिस्ताविषयीचं जीवन त्या पवित्र आत्म्याने प्रगट केलं. आणि आम्हा प्रत्येकांना माहिती आहे प्रियांनो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेले तेव्हा त्यांनी तुम्हासाठी आणि माझ्यासाठी सहाय्यक पाठवला. आणि तो सहाय्यक यासाठी नाही पाठवला की तो येईल आणि जाईल. जुन्या करारामध्ये आपण पाहतो, जुन्या करारामध्ये पुष्कळदा असं होत होतं की पवित्र आत्मा येत होता, कार्य करत होता आणि जात होता, येत होता, कार्य करत होता, जात होता. आणि काही अभिषिक्त असे होते की ज्या अभिषिक्तांसोबत तो राहत सुद्धा होता. पण नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा प्रत्येकांशी अनंत कालच्या शेवट म्हणून देव एका ठिकाणी पहिलंच ऐकलं म्हणून एका ठिकाणी प्रभू परमेश्वराच्या वचने सुद्धा मी तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. तर जगाच्या शेवटपर्यंत. याचा अर्थ काय की जो पवित्र आत्मा तुम्हाला परमेश्वराने दिलेला आहे, मला दिलेला आहे, आम्हा प्रत्येकांना दिलेला आहे, तो पवित्र आत्मा आम्हाला त्या परमेश्वराने यासाठी दिलेला आहे की आम्ही त्याचं मार्गदर्शन ऐकावं. तो आम्हाला जे मार्गदर्शन करतो ते आम्ही ऐकावं यासाठी. कारण देवाची इच्छा ती आहे, देवाची इच्छा ती आहे. आणि म्हणूनच कोरिन्थीकरांच्या पहिल्या पत्रामध्ये 2 अध्यायाने 12व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघालेला आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले आहे ते आपण ओळखून घ्यावे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला ओळखून घ्यायचं आहे की देवाने जो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिलेलं आहे, देवाने जो पवित्र आत्मा दिलेला आहे, त्याचं कार्य काय आहे, तो आमच्यापासून काय करू इच्छितो, त्याला काय पाहिजे आहे, तो आम्हाला देवाच्या वचनामध्ये कसं वाढवू इच्छितो, या सर्व गोष्टी आम्हाला ओळखून घ्यायच्या आहे प्रियांनो. आणि आम्ही ओळखणार कधी? जेव्हा आम्ही देवाचं वचन वाचू, आम्ही जेव्हा देवाचं मनन करू. कारण देवाचं वचन ऐकणं, वाचणं आणि मनन करण्यामध्ये फारच वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. पुष्कळदा आम्ही देवाचं वचन वाचतो पण आम्हाला ते समजत नाही. पुष्कळदा. आणि आम्हाला ते समजून घ्यायचं आहे. कारण स्तोत्रसंहिता 119 आणि 18 मध्ये लिहिलेलं, तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्राच्या अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडल. कधी दृष्टीस पडल? जेव्हा परमेश्वराला म्हणायचे, परमेश्वरा तू माझे नेत्र उघड, मला नेत्र सामर्थ्य दे, पवित्र आत्मा तू मला सामर्थ्य दे की जेणेकरून तू माझे नेत्र उघडशील तर मला तुझ्या अद्भुत गोष्टी ज्या तुझ्या वचनामध्ये आहे, तुझ्या पवित्र वचनामध्ये, नियमशास्त्रामध्ये ज्या अद्भुत गोष्टी तुम्ही आम्हासाठी ठेवलेल्या आहे त्या मला समजेल. आपण अशी प्रार्थना करू शकतो की देवा तू माझे नेत्र उघड आणि मला माझे नेत्र उघड जेणेकरून तुझ्या नियमशास्त्राच्या अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. आणि माझे नेत्र उघड की माझं मन तुझं वचन ऐकून त्याप्रमाणे मला त्या समजू शकतील. कारण ऐकणं आणि समजण्यामध्ये पुष्कळ फरक आहे प्रियांनो. पुष्कळशा वेळेस आपण ऐकतो पण आपल्याला ते समजत नाही. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत होते तर एक जग प्रसिद्ध बायबलमधलं सगळ्यात चांगलं जर उदाहरण कोणतं दिलं होतं तर त्यांनी पेरणाऱ्याचे दृष्टांत दिला होता. आणि पेरणाऱ्याच्या दृष्टांतामध्ये त्यांनी पुष्कळशा गोष्टी सांगितल्या होत्या. पण त्यांनी एक शेवटच्या वेळेस सांगितलं होतं, शेवटच्या जेव्हा वचन आहे तिथे असं लिहिलेलं आहे की जो फळ देतो तो भरपूर फळ देतो, जे चांगल्या भूमीवर पडतं, जे चांगल्या भूमीवर पडतं ते फळ देतं. प्रियांनो, पुष्कळदा आम्ही देवाचं वचन ऐकतो, या कानातून ऐकतो त्या कानातून सोडून देतो. का असं होतं? कारण आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष लावत नाही, आम्ही मनन करत नाही. प्रत्येक वचन हे देवानी शुद्ध केलेलं आहे. देवाचं वचन सांगतं की मी
माझ्या नावापेक्षा जास्त सगळ्यात गोष्टीला महत्त्व दिलं असेल तर आहे ते देवाचं वचन. सगळ्या नावापेक्षा देवाचे जितकेही नाव बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त जर समजा त्यांनी भर दिला असेल तर ते आहे देवाचं वचन. आणि देवाचं वचन देवाने आम्हाला दिलेलं आहे प्रियांनो. आम्हाला त्याचं मनन करायचं आहे, आम्हाला ते ऐकायचं आहे. पवित्र आत्म्याच्या मार्गाने आम्हाला ते ऐकून आम्हाला ते ग्रहण करायचं आहे. आणि ग्रहण केल्यानंतर आपल्याला ऐकून त्याप्रमाणे आम्हाला चालायचं सुद्धा आहे प्रियांनो. पुष्कळदा वेळेस आम्ही वचन ऐकतो पण आम्हाला ते समजत नाही. जेव्हा मी हे वचन वाचत होतो कोरिन्थीकराच्या पत्रामध्ये, तिथे असं लिहिलेलं होतं की डोळ्यांनी बघितलेलं नाही. मी देवाला म्हटलं डोळ्यांनी बघितलेलं नाही, कानाने ऐकले नाही, याचा अर्थ काय आहे? प्रेषित पौल म्हणत आहे तिथे डोळ्यांनी ऐकलं, कारण त्याच्या लक्षात आलं नव्हतं तेव्हा. त्याला कदाचित कारण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासोबत त्यांनी आपले दिवस व्यतीत केले नव्हते. पण जेव्हा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने त्याला त्या गोष्टी कळलं तेव्हा त्याला कळलं की नाही, आपण ज्या गोष्टी आपल्याला प्रगट झालेल्या आहे त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी आहे. आणि योहान आपल्या पुस्तकामध्ये पहिल्या योहानामध्ये क्लिअर कट सांगत होते, मी डोळ्यांनी बघितलेलं पण आहे, कानाने ऐकलं सुद्धा आहे आणि मी हाताने त्याला स्पर्श करून सुद्धा बघितलेला आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त जे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये आले आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये राहून त्याने आम्हाला नवीन जीवन देण्याचं कबूल केलं. यंग शुभवर्तमान आपण जर 3रा अध्याय काढला आणि 3रा अध्याय 36व्या वचनामध्ये तेच लिहिलेलं आहे. अनंतकालचे जे जीवन आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. प्रभू येशू ख्रिस्त, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगामध्ये येऊन आपलं जीवन दिलं. सगळ्यात मोठं प्रीतीचं उदाहरण याच्यापेक्षा मोठं कोणती या जगामध्ये राहू शकत नाही की देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवला आमच्यासाठी. आम्ही पापी असताना आमच्यासाठी आम्ही असे कोणतेच कार्य चांगले केलेले नव्हते प्रियांनो, पण तरी सुद्धा देवाने आमच्यावर प्रीती केली. अशी प्रीती की जी प्रीती आजपर्यंत कोणीही कोणावर करू शकलेला नाही. ती प्रीती, आणि ती प्रीती म्हटलं म्हणजे आपला एकुलता एक पुत्र, ज्या पुत्राला त्यांनी पाठवलं. आज आमचं सुद्धा पूर्ण कर्तव्य राहायला पाहिजे. आम्ही सुद्धा त्या देवाच्या वचनामध्ये टिकून राहायला पाहिजे. आम्ही त्या देवाच्या वचनामध्ये गहन गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे प्रियांनो. त्या गहन गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. कारण 36व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, 3:36 मध्ये असं लिहिलेलं आहे, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सर्व काही जीवन प्राप्त झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला, ज्या पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं तो पुत्र. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तासोबत त्याचे शिष्य होते तर 2-3 वेळा बायबलमध्ये पुष्कळ 2-3 वेळा अशी कंडिशन आलेली आहे की पित्याने स्वर्गवाणी करून म्हटलेलं आहे, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. प्रेज द लॉर्ड. हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आणि त्या पुत्राने जे काही आमच्यासाठी केलेलं आहे प्रियांनो, तेच आम्हाला त्याच्याकडे बघायचं आहे, त्या गोष्टीकडे बघायचं आहे आणि त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करायच्या आहे. आम्ही बरेचदा देवाचं वचन वाचतो, प्रार्थना करतो, पण आम्ही देवाच्या वचनाचं मनन करत नाही. कारण देवाने का लिहिलेलं आहे हे वचन, का देवाने आम्हाला निवडलेलं आहे, देवाची काय योजना आमच्या जीवनामध्ये आहे, आम्हाला प्रत्येकांना ते जाणणं फार आणि फारच जरुरीचं आहे प्रियांनो. पहिलं योहान आणि याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण जर वाचलं 3ऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, जे आम्ही पाहिले आहे व जे ऐकले आहे ते तुम्हासही यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. प्रेज द लॉर्ड. इथे योहान काय म्हणत आहे की जे आम्ही ऐकले आहे, आम्ही जे पाहिले आहे, जे ऐकले आहे ते तुम्हासही यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. इथे सरळ योहान म्हणतो आहे की जे आम्ही पाहिले आहे, जे ऐकलेले आहे ते तुम्हाला यासाठी सांगत आहे की तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हावी. किती मोठी गोष्ट आहे प्रियांनो. आम्हाला एकामेकाची सहभागिता ठेवणं फार जरुरीचं आहे. एकामेकाच्या सहवासात राहणं जरुरीचं आहे. एकामेकाचं मार्गदर्शन घेणं जरुरीचं आहे. कारण बायबल देवाचं वचन असं आहे प्रियांनो की जिथपर्यंत आम्ही समजून घेणार नाही तिथपर्यंत पुष्कळदा आम्हाला समजणार सुद्धा नाही.
समजणार सुद्धा नाही. समोरच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याच्या पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर गोष्ट योहान इथे सांगत आहे. आपली सहभागिता कोणासोबत आहे? पित्यासोबत, पुत्रासोबत. इथे तो हे नाही म्हणत की तुम्ही आणि मी, आमची सहभागिता जी आहे, इथे जे लोक बसलेले आहे, तुम्ही लोक जे आहे ना, आपण प्रत्येक जण, योहान असं नाही म्हणत की आपण जे प्रत्येक जण जे बसलेलो आहे आपली सहभागिता आहे, असा तो म्हणत नाहीये तिथल्या लोकांना. जिथे तो बसलेला आहे, जिथे लोकांना तो पत्र लिहित आहे, तिथल्या लोकांना तो असं म्हणत नाही की आपली जी सहभागिता आहे आपली आहे. आज एकामेकांना एकामेकाच्या सहभागितामध्ये पुष्कळ आवडतं. काही काही लोक आपल्या जीवनामध्ये असतात आणि त्या जीवनामध्ये असे लोक असतात की आम्हाला त्याची सहभागिता आवडते आणि आम्हाला ती सहभागिता इतकी आवडते की जर सपोज समजून एक दिवस सुद्धा त्या व्यक्तीला आपण जर भेटलो नाही, एक दिवस जरी आपण त्याचा चेहरा बघितला नाही, तर आपल्याला कसं तरी व्हायला लागतं. कदाचित तो आपला मित्र असेल, कदाचित मैत्रिणी राहू शकते, कधी नातेवाईक राहू शकतात. पण इथे योहान हे नाही म्हणत आहे. योहान काय म्हणत आहे? आपली सहभागिता कोणासोबत आहे? पुत्रासोबत आणि पित्यासोबत. आपली सहभागिता पुत्रासोबत आणि पित्यासोबत. म्हणजे यावेळेस योहान इथे खास गोष्टीकडे लक्ष लावत आहे की आपली सहभागिता कोणासोबत पाहिजे आहे. आपली सहभागिता पित्यासोबत आणि पित्यासोबत आणि पुत्रासोबत सुद्धा राहायला पाहिजे. याचा अर्थ काय की आम्ही देवासोबत आमची सहभागिता ठेवायला पाहिजे, देवाच्या पुत्रासोबत आमची सहभागिता ठेवायला पाहिजे. आणि जेव्हा आमची त्याच्यासोबत सहभागिता राहील तेव्हा आम्हाला देवाचं वचन चांगल्या प्रकारे समजाल आणि देवाचे आशीर्वाद, देवाचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे आम्हाला समजू शकेल. समोरचं वचन इथे लिहिलेलं आहे, जो संदेश आम्ही त्याच्या 5वं वचन, जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हास विदित करतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्यातही मुळीच अंधकार नाही. 6वं वचन, त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणतो पण अंधारात चालतो. याचा अर्थ काय होतो? पुष्कळदा आमच्या जीवनात ही गोष्ट फारच महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो. कारण कधीही आम्ही आमच्या म्हणजे वाईट गोष्टीमध्ये आणि चुकीच्या वातावरणामध्ये, चुकीच्या विचारांमध्ये आम्ही नाही राहायला पाहिजे. चुकीच्या विचारांमध्ये आम्ही राहायला नाही पाहिजे. आम्ही चर्चमध्ये येतो, चर्चच्या वचनांमध्ये ऐकतो, सगळ्या गोष्टी ऐकतो, सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी ठीक आहे. पण आमची सहभागिता कोणासोबत आहे? आणि आमची सहभागिता, आम्ही जर म्हणतो की आमची सहभागिता पित्यासोबत आहे, पुत्रासोबत आहे, देवाच्या लोकांसोबत आहे, तर इथे योहान म्हणत आहे त्याच्याबरोबर आपली सहभागिता असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात. याचा अर्थ काय की देवासोबत मी विश्वासू आहे, देवाच्या मंदिरात मी जातो, सगळ्या गोष्टी मी करतो आहे. पण प्रियांनो, कधी जेव्हा मंडळीमध्ये असतो तेव्हा, जेव्हा ख्रिस्ती लोकांसोबत, विश्वासणाऱ्या लोकांसोबत असतो तेव्हा. पण इथे पर्टिक्युलर योहान आमच्या प्रत्येकांच्या जीवनाविषयी तो म्हणत आहे. प्रत्येकांच्या जीवनाविषयी तो म्हणत आहे. आपण जर असा म्हणतोय की तुमची सहभागिता जे ख्रिस्तासोबत आहे पण तुम्ही अंधारात चालत आहे. कारण जेव्हा प्रत्येक लोक एकामेकांच्या सहवासात असतात, ख्रिस्ती लोकांच्या सहवासात असतात, देवाच्या वचनाच्या सहवासात असतात, फॅमिलीमध्ये असतात, तिथपर्यंत तो नाही म्हणत आहे. पण अशी एक वेळ येते की ज्या वेळेस देवाच्या लोकांच्या व्यतिरिक्त आपण अशा लोकांच्या सहवासामध्ये जातो आणि असे कार्य करायला लागतो की जे कार्य ख्रिस्ताला आवडत नाही, ख्रिस्ताच्या मंडळी लोकांना आवडत नाही. ते कार्य जेव्हा करायला लागतो तेव्हा तो योहान त्याविषयी म्हणत आहे की तुमचं जीवन जे आहे, तुमचं जीवन तुम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणत्या मार्गाने जाता, कोणत्या मार्गाने चालता हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही मंडळीसोबत खोटं बोलू शकता, नातेवाईकसोबत खोटं बोलू शकता, घरच्या लोकांसोबत खोटं बोलू शकता, आई वडील बायको नवरा
लेकरांसोबत खोटं बोलू शकता, तुम्ही प्रत्येक व्यक्तीसोबत खोटं बोलू शकता, पण तुम्ही देवासोबत खोटं बोलू शकत नाही, कारण देवाला ठाऊक आहे की तुम्ही काय करता. आम्हा प्रत्येकांना आमच्या स्वतःच्या जीवनाविषयी आम्हाला जपायचं आहे. असं जपायचं आहे प्रियांनो, की आमच्याकडे पाहून लोकांनी ख्रिस्ताची वाहवा केली पाहिजे, ख्रिस्ताचं नाव उंच केलं पाहिजे. आणि ते योहान क्लिअर कट सांगत आहे की तुम्ही म्हणता की मी माझी ख्रिस्तासोबतची सहभागिता आहे, पण अंधारात चालत असाल. याचा अर्थ होऊ शकतो की तुम्ही 10 लोकांसोबत अंधकारात नसाल, त्याला एकांतामध्ये बाहेर गेल्यानंतर, चर्च सुटल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कशाही परिस्थितीमध्ये तो म्हणतो की तुम्ही अंधकारात चालायला नको. जर तुम्ही अंधकारामध्ये जर चालत आहे तर तुम्ही खोटं बोलत आहे. आम्हा प्रत्येकांना आमच्या स्वतःच्या जीवनाविषयी माहिती आहे प्रियांनो. आज इथे योहान तेच सांगायचा प्रयत्न करत आहे की जर तुम्ही म्हणता आमची सहभागिता आहे, सर्व गोष्टी तुमच्या ठीक आहे, पण जर तुम्ही सहभागिता म्हणता, पण तुम्ही जर अंधकारात चालत असाल तर तुम्ही खोटं बोलता. आम्ही आमच्या स्वतःबद्दल खोटं बोलतो, आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाबद्दल खोटं बोलतो. पुष्कळ दिवसापासून, आज 6 महिन्यापासून आपण पाहतोय, मार्च महिन्यापासून लॉकडाऊन चालू झालेला आहे. एकामेकाचे संबंध एकामेकासोबत तुटून गेलेले आहे. लोकांचं घर एकामेकांकडे जाणं बंद होऊन गेलेलं आहे. कोण कसा राहतो, कोण कुठे राहतो, कोण काय करत आहे, कशी परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे. क्वचितच मला असं वाटतं की 25% असे लोक असेल ती एकामेकाला विचारत असं, मग 75% असे आहे की त्यांची परिस्थिती खरोखरच काय आहे ते सांगू शकत नसेल, किंवा त्यांच्याकडे कोणी जाऊन पाहतही नसेल, कारण परिस्थिती तशी आहे. त्याच्यामध्ये कोणाचाच दोष नाही आहे, कारण परिस्थितीमुळे आज अशी परिस्थिती आलेली आहे की कोणीच कोणाकडे जाऊ शकत नाही. पण अशा वेळेस काय, आपण आता एकटा आहो, पण देव म्हणतो मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. जग सोडून देईल पण मी तुम्हाला सोडणार नाही. देवाने आम्हाला सोडलेलं नाही आहे. फक्त प्रश्न असा आहे की काय आम्ही देवासोबत विश्वासू आहो? आम्ही देवासोबत विश्वासू आहो का? दुसरा अध्याय, कोरिन्थीकरास पत्राच्या 2 अध्याय आणि 11व्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. मनुष्यामध्ये वसणारा जो आत्मा, त्या वाचून मनुष्याच्या गोष्टी कोण ओळखणारा आहे? मनुष्यामध्ये कोण आहे? मनुष्यामध्ये कोण आहे? आम्हा प्रत्येकांचं जीवन जे आहे प्रियांनो, आम्हा प्रत्येकांना माहीत आहे. आम्हा प्रत्येकांना माहीत आहे. आपण वाचूया कोरिन्थीकरास पत्राचं, 1 कोरिन्थीकरास पत्राचं 2 अध्याय 11व्या वचनामध्ये काय लिहिलं. मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा, त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? आमच्या आत्म्याला माहित आहे आम्ही कसा आहो. आणि देवाचं वचन सांगतं की मनुष्यामध्ये जो आत्मा वास करतो ना, त्याला माहित आहे मनुष्य कसा आहे. त्याच्याविषयी दुसरा कोणीच सांगू शकत नाही की तो कसा आहे. आणि म्हणून एक म्हण आहे, कोणाच्या अंतःकरणात थोडी जाऊन बघितली की तो कसा आहे. म्हणतो ना, आपण नेहमी म्हणतो कोणाच्या अंतःकरणात जाऊन आपण थोडी बघितले की तो कसा आहे. इथे लिहिलेलं आहे, मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा, त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? तसा, इथे फार किती मोठी गोष्ट लिहिली आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याविषयी कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळालेला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेत दिले ते आपण ओळखून घ्यावे. प्रेज द लॉर्ड. देव काय म्हणत आहे इथे? फारच महत्वाची, फारच इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलेली आहे. देव म्हणत आहे की मनुष्यामध्ये वसणारा जो आत्मा आहे, त्या आत्म्यालाच माहित आहे की मनुष्य कसा आहे. पण त्याच्यासोबत असं सुद्धा लिहिलं आहे की देवापासून जो आत्मा आपल्याला मिळालेला आहे, तो आत्मा आम्हाला देवाविषयीची खरी ओळख, खरं मार्गदर्शन, त्याच्या प्रीतीबद्दलचं, त्याच्या आशीर्वादाबद्दलचं, त्याच्या चांगुलपणा, त्याचे आशीर्वाद, त्याचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी तो त्याच्या वचनाच्या द्वारे
आणि पवित्र आत्म्याचं समंजसपणाचा पवित्र आत्मा त्यांनी आम्हाला दिलेला आहे की जे वचन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे ते आम्ही समजून घ्यावे, कारण हे वचन देवाचं आहे. आणि जेव्हा देवाचं जे वचन आहे हे वचन आम्हाला समजू शकत आहे, कारण पेत्राच्या पुस्तकामध्ये सरळ लिहिलेलं आहे की देवाच्या वचनाचा उलगडा कधी माणसाच्या इच्छेने झालेला नाही आहे. आम्ही कितीही इच्छा केली तरी देवाच्या वचनाचा उलगडा आम्ही कधीही करू शकत नाही. पण तिथे समोर हे सुद्धा लिहिलेलं आहे, परंतु देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारेच देव ते मार्गदर्शन करतो आम्हाला. देव पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो प्रियांनो, आणि त्या अद्भुत गोष्टी प्रगट करतो, ज्या अद्भुत गोष्टी पवित्र आत्म्याच्या द्वारे जो देवाने तुम्हाला आणि मला जो आत्मा दिलेला आहे त्या आत्म्याच्या द्वारे देव आपल्या अद्भुत गोष्टी आम्हाला शिकवतो, प्रगट करतो. कारण इथे सरळ सरळ लिहिलेलं आहे प्रियांनो, तरी देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. याचा अर्थ आहे की देवाचा जो आत्मा परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे तो आत्मा हे जाणतो की देवाची योजना, देवाचं मार्गदर्शन, देवाची इच्छा आम्हा प्रत्येकांसाठी काय आहे. तो आत्मा आम्हाला सांगतो. आणि तो आत्मा जो आत्मा परमेश्वराने तुम्हासाठी आणि मला दिलेला आहे त्या आत्म्याला आमच्या जीवनाविषयी प्रत्येक गोष्ट ठाऊक आहे. आणि म्हणून एका ठिकाणी असं सुद्धा लिहिलं आहे की देव दोष लावत नाही, पण दोष कोण लावतो? जो आत्मा देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे तो आत्मा आम्हाला दोष लावणारा आहे, कारण तो आत्मा आम्हामध्ये वास करतो. तो सांगतो की आम्ही कुठे चुकलेलो आहोत. प्रियांनो, आम्हा प्रत्येकांना आज आम्हाला तयार राहण्याची गरज आहे. देवाचं वचन ऐकण्याची गरज आहे. देवाचं वचन समजण्याची गरज आहे, कारण आम्ही येशूला ओळखतो. आम्हाला देवाच्या वचनाच्या द्वारे येशूचं मार्गदर्शन प्राप्त होतं. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन समजण्याचा आत्मा देवाने दिलेला आहे. प्रीतीचा आत्मा त्याने आम्हाला दिलेला आहे. तो म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही. खरंच त्यांनी आम्हाला सोडलेलं नाही. त्याचा पवित्र आत्माला यासाठी दिला. कशाला दिलेला आहे? ताकी देवाच्या अद्भुत गोष्टी देव आमच्याविषयी जे करू इच्छितो तो त्या आत्म्याच्या द्वारे आमच्या जीवनात तो प्रगट करू इच्छितो. आम्ही जर प्रत्येक गोष्ट त्या आत्म्याच्या प्रमाणे देवाने जो आत्मा आम्हाला दिला त्याप्रमाणे जेव्हा आम्ही ऐकू, माझा विश्वास आहे प्रियांनो, माझा विश्वास आहे आम्ही देवाचं वचन अजून चांगल्या प्रकारे समजू शकू आणि देवाची योजना आमच्यासाठी जी काही आहे ती सुद्धा आम्ही समजून ती पूर्ण करू शकू. कारण देव आमच्यासोबत आहे आणि देव ज्याच्यासोबत राहतो त्याला कोणत्याच गोष्टीची उणे पडत नाही. तो आशीर्वादित आणि आशीर्वादितच राहतो. देव करो या वचनाच्या आधारे तुम्हा प्रत्येकांना, मला सुद्धा देव आशीर्वादित करो आणि येणाऱ्या दिवसामध्ये देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे अजून अद्भुत गोष्टी आम्हा प्रत्येकांना देव आपल्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना त्या शिकव. प्रेज द लॉर्ड. आमेन आणि आमेन. प्रेज लॉर्ड. देवाचं सामर्थ्य वचन आपल्यासमोर आलेलं आहे. थँक्यू रेव्हरंड राजेंद्र कुर्डे. परमेश्वराच्या वचनातून तुम्ही आम्हा सगळ्यांना आशीर्वादित केलं आणि हे वचन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठरलेलं आहे. या प्रियांनो, आपण पुढच्या भागाकडे जाऊया, प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपण घेऊन या. आपण सगळे जण आपल्या घरात असताना जिथे कुठे आहे आपण उभे राहू शकतो आणि या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकतो. आपण सगळेजण उभे राहू आणि प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋणे सोडतो तसेच आमचे ऋणे तू आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमीन. आणि परमेश्वर पित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आज आणि सदा सर्व काळ तुम्हा प्रत्येकासोबत असो, आणि प्रत्येक देवाच्या विश्वासाने म्हणावं आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रियांनो, आपण आपल्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये सगळ्यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. मी तुम्हाला विनंती करतो की सगळ्या चर्चच्या तरुण मुलामुलींसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा.
आपल्या पाळक लोकांसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा, आपल्या बिशप साहेबांसाठी प्रार्थना करा आणि विशेष म्हणजे आपल्या देशावर आणि या जगावर असलेल्या कोरोना संकटापासून देवाने सुटका करावी म्हणून प्रार्थना करा. देवाने आपल्या सगळ्यांना सुखी बरं निरोगी ठेवला आहे, सगळ्या आजारांपासून, इन्फेक्शनपासून, रोगराईंपासून आपल्याला वाचवून ठेवला आहे. म्हणून आम्ही परमेश्वराचे धन्यवाद मानूया. त्याचे आपण उपकृत आहोत, त्याचे उपकार आपल्यावर हे आपण स्मरण करूया आणि या गोष्टींसाठी प्रार्थना करत राहूया. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.